पंचांगानुसार चैत्र शुक्ल पक्षाच्या चतुर्थी तिथीला वरुथिनी एकादशी साजरी केली जाते। एकादशी तिथी ही जगाचे पालनहार श्रीहरी विष्णूला समर्पित आहे। एकादशीच्या दिवशी व्रत करून लक्ष्मीनारायणाची विधिवत पूजा केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात। या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान आणि दान करण्याची देखील परंपरा आहे। असं केल्यामुळे मनुष्याला सर्व संकटांपासून मुक्ती मिळते। नमस्कार मंडळी, मी अर्चना स्वागत करते आहे तुमचं आपल्या नमो संभवामी या चॅनलमध्ये। आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की वरुथिनी एकादशीच्या पूजेचा शुभ मुहूर्त काय आहे, या दिवशी कुठले शुभ योग तयार होत आहेत, वरुथिनी एकादशीची कथा काय आहे आणि एकादशीच्या दिवशी काय करावे आणि काय करू नये या सर्वांची माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ बघत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय लिहायला विसरू नका। पंचांगानुसार चैत्र कृष्ण पक्षाची एकादशी तिथी ही 3 मे 2024 ला रात्री 11:24 सुरू होणार आहे, तर दुसऱ्या दिवशी 4 मे रोजी रात्री 8:38 समाप्त होणार आहे। तर एकादशी तिथी ही 3 मे रोजी रात्री सुरू झाली तरी सुद्धा आपण उदय तिथीला महत्त्व देतो, त्यामुळे वरुथिनी एकादशी 4 मे 2000 रोजी साजरी केली जाईल। या दिवशीचा पूजेचा मुहूर्ताची वेळ सकाळी 7:18 ते 8:58 आहे। तर एकादशीचे पारणे आपल्याला 5 मे 2024 ला सकाळी 5:37 ते 8:17 करायचं आहे, म्हणजेच आपल्याला उपवास सोडायचा आहे। वरुथिनी एकादशीच्या दिवशी काही शुभ योग जुळून येत आहेत ते बघूया। एकादशीच्या दिवशी त्रिपुष्कर योग, इंद्र योग आणि वैधृती योग जुळून येत आहे। ज्योतिषशास्त्राच्या दृष्टिकोनातून हे सर्व योग अत्यंत महत्त्वाचे आहे। या काळात भगवान श्रीहरी विष्णूची पूजा केल्यास व्रताचे पूर्ण फळ मिळते, त्यासोबतच नशिबाची साथ मिळते। वरुथिनी एकादशीच्या दिवशी पहाटे 4:03 त्रिपुष्कर योग सुरू होईल। हा योग सकाळी 5:12 संपणार आहे। यासोबतच इंद्र योग हा दिवसभर राहणार आहे, तर सकाळी 8:24 ते एकादशी तिथीपर्यंत वैधृती योग हा राहणार आहे। चला तर जाणून घेऊया की वरुथिनी एकादशीची व्रत कथा काय आहे। वरुथिनी एकादशीच्या संदर्भातील पौराणिक कथेनुसार प्राचीन काळात मांधाता नावाचा एक राजा होता। त्याचे नर्मदा नदीच्या तीरावर राज्य होते। राजा मांधाता हा दानशूर आणि तपस्वी होता। एकदा जंगलात तपश्चर्या करत असताना त्याच्याजवळ एक अस्वल आले आणि त्याने राजाच्या पायाला चावा घेतला। त्यानंतर त्या अस्वलाने राजाला ओढत जंगलात नेले। त्यामुळे राजाची तपश्चर्या भंग झाली आणि तो जखमी झाला। वेदनेत राजाने श्रीहरी विष्णूचे ध्यान केले आणि प्राण वाचवण्याची प्रार्थना करू लागला। तपस्वी राजाची प्रार्थना ऐकून प्रभू विष्णू तेथे प्रकट झाले आणि सुदर्शन चक्राने अस्वलाचा वध केला, परंतु तोपर्यंत अस्वलाने राजाचा एक पाय खाल्ला होता। याने राजा मांधाता खूप दुःखी झाला। श्रीहरी विष्णूला त्याचं दुःख कळालं आणि त्यांनी राजाला पवित्र नगरी मथुरा येथे जाऊन प्रभूच्या वराह अवताराची पूजा करण्यास सांगितलं। तसेच वरुथिनी एकादशीचं व्रत करण्यासही सांगितलं। या व्रताच्या प्रभावाने त्याचा पाय बरा होईल असंही सांगितलं, कारण या पायाची दशा ही पूर्वजन्मातल्या घडलेल्या पापामुळे, गुन्ह्यामुळे झाली होती। प्रभू श्रीहरी विष्णूच्या आज्ञेचे पालन करत राजा पवित्र पावन नगरी मथुरा येथे पोहोचला आणि अस्वलाच्या हल्ल्यात गमावलेला अवयव त्याने त्याचा परत मिळवला व तो पूर्वीप्रमाणे सुंदर झाला। त्याला मृत्यूनंतर मोक्ष मिळाला। तेव्हापासून वरुथिनी एकादशीचे व्रत सुरू झाले। हे व्रत पाळल्याने सजीवांना या लोकात आणि परलोकात सुख मिळते। वरुथिनी एकादशीचे हे व्रत 10,000 वर्ष तपश्चर्या केल्याचे फळ प्रदान करते। वरुथिनी एकादशीचे व्रत केल्याने मानवाला आध्यात्मिक लाभ, शांती, सफलता आणि मोक्ष प्राप्त होतो। या व्रतामुळे संपूर्ण पापाचा नाश होतो आणि ज्या काही विपत्ती येणार आहेत, जे काही संकट येणार आहेत, त्याचा अंत होतो। तर आता वरुथिनी एकादशीच्या दिवशी पूजा कशी करावी ते बघूया। वरुथिनी एकादशीच्या दिवशी शंख, चक्र, कमळ, गदा आणि पितांबर धारण केलेल्या जगाचे पालनहार श्रीहरी विष्णूच्या पूजेसाठी सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठून स्नान आटपून शुचिर्भूत होऊन त्यानंतर स्वच्छ वस्त्र परिधान करावे। त्यानंतर पूजेला सुरुवात करावी। यावेळी विष्णूंना रोली, पिवळे चंदन, अक्षदा, पिवळी फुले, फळे, मिठाई अर्पण कराव्यात। धूप दीपाने श्रीहरी विष्णूंची आरती करावी आणि दिव्याचे दान करावे। तसेच श्रीहरी विष्णूंचा मंत्र जाप करावा। या दिवशी तुम्ही ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा तुमच्याच्याने शक्य होईल तेवढा या मंत्राचा जप करा। तुमच्याकडे जर का श्रीहरी विष्णूंची मूर्ती असेल तर तुम्ही मूर्तीला अभिषेक करून घेऊ शकता। तुम्ही पाण्याने आणि पंचामृताने अभिषेक करून घेऊ शकता। त्यानंतर मूर्तीला कुंकू, चंदन, गंध, अक्षदा, फुले अर्पण करू शकता। तुमच्याकडे जर का श्रीहरी विष्णूंचा फोटो असेल तर तुम्ही फक्त फोटोची पूजा करून घ्यायची आहे। आणि यापैकी तुमच्याकडे श्रीहरी विष्णूंची मूर्ती किंवा फोटो दोन्ही नसेल तर तुम्ही श्रीकृष्णाची जी मूर्ती आहे त्याला तुम्ही अभिषेक करून घ्यायचा आहे। मूर्तीला तुम्ही हळद, चंदन, गंध
अक्षदा फुले अर्पण करायचे आहेत आणि त्यानंतर तुम्ही मूर्तीची पूजा करायची आहे। महाराष्ट्रामध्ये श्रीहरी विष्णूचे रूप असलेले विठ्ठलाची पूजा एकादशीच्या दिवशी केली जाते। एकादशीच्या दिवशी जो तुम्ही नैवेद्य दाखवणार आहे भगवान श्रीहरी विष्णूंना, त्यामध्ये तुम्ही तुळशीपत्र हे नक्की टाका, कारण तुळशीपत्राशिवाय श्रीहरी विष्णू हे प्रसाद ग्रहण करत नाही। त्यामुळे तुम्ही तुळशीपत्र हे नैवेद्यावरती नक्की ठेवायचं आहे। तुळशीपत्र तुम्हाला आदल्याच दिवशी तोडून ठेवायचं आहे, म्हणजे दशमीच्या दिवशी तुळशीपत्र हे तोडून ठेवायचं आहे। एकादशीच्या दिवशी तुळशीपत्र तोडणं हे वर्ज्य आहे, कारण की तुळस ही माता लक्ष्मीचं रूप आहे। त्या दिवशी तुम्ही विष्णू सहस्त्रनामाचे पाठ देखील करू शकता। विष्णू सहस्त्रनाम जर का तुम्हाला वाचायला कठीण जात असेल तर तुम्ही मोबाईलवर लावून देऊन ऐकू देखील शकता। श्रवण करा किंवा पठण करा, पण दोन्हीपैकी एक तुम्ही या दिवशी एकादशीच्या दिवशी नक्की करा। तर आता बघूया की वरुथिनी एकादशीच्या दिवशी कुठल्या गोष्टी करणे टाळाव्यात। वरुथिनी एकादशीच्या दिवशी आदल्या दिवशीपासूनच म्हणजे दशमीपासूनच काही गोष्टी करणे हे टाळल्या पाहिजे। त्यानुसार पितळेच्या भांड्यात खाणे टाळलं पाहिजे। मांस, मसूर, डाळ, हरभरा, कांदे, लसूण, औषधी वनस्पतीचे सेवन, मद्य, परअन्न या गोष्टी आवर्जून आपण टाळल्या पाहिजे। परअन्न हे का ग्रहण करू नये, कारण की आपण जे केलेले पुण्य हे समोरच्याला लागते, त्यामुळे परअन्न हे ग्रहण करू नये। यासह व्रत करणाऱ्यांनी या दिवशी पूर्ण ब्रह्मचारी राहावे। एकादशीच्या दिवशी तुळस देखील तोडू नये। तुळस ही माता लक्ष्मीचं रूप आहे। तुळस ही श्रीहरी विष्णूला अत्यंत प्रिय आहे। या दिवशी तुळशीचे व्रत असते, त्यामुळे या दिवशी तुळस तोडू नये किंवा तुळशीला पाणी देखील घालू नये। त्यासोबतच एकादशीच्या व्रताच्या दिवशी तेलाचं सेवन करणं टाळावं। तुम्ही जे काही अन्नपदार्थ बनवणार असाल ते तुम्ही तुपामध्ये बनवू शकता। या दिवशी केस धुवू नयेत। स्त्रियांनी ज्यांना कोणाला केस धुवायचे असेल त्यांनी ते केस दशमीच्या दिवशी म्हणजेच एकादशीच्या आदल्या दिवशी केस धुवावेत। एकादशीच्या व्रताच्या दिवशी श्रीमद भागवत गीता याचं पठण करावं आणि भगवान विष्णूचा नामाचा मंत्र जाप करावा। तर एकादशीच्या दिवशी धान्य आणि शेंगा खाऊ नये। तर धान्य का खाऊ नये त्यामागे एक कारण आहे की त्यामागे तशी तर खूप मोठी कथा आहे, मी त्याच्यावरती एक सेपरेट व्हिडिओ नक्की बनवेन। परंतु असं म्हटलं जाते की जे धान्य असते म्हणजे जे गहू आपण जे समजा खातो, ज्या दिवशी आपल्याला उपवास नसतो त्या दिवशी आपण जे अन्न ग्रहण करतो त्या अन्नामध्ये पाप पुरुष राहतो, त्यामुळे या एकादशीच्या दिवशी अन्नाचे सेवन हे करू नये। आपल्या शास्त्रामध्ये सांगितलं आहे की एकादशीच्या दिवशी रात्री झोपू नये, परंतु तसं तर करणे सगळ्याच्याने शक्य होणार नाही। त्यामुळे तुमच्याच्याने जेवढ्या वेळ शक्य होईल तेवढ्या वेळ तुम्ही भगवंताच्या चिंतन, मनन, भजनामध्ये, कीर्तनामध्ये तुम्ही घालवावा। इतरांवरती टीका करणे, त्यांची निंदा करणे या दिवशी टाळावे। तसं तर सर्वच दिवशी ह्या गोष्टी आपण टाळल्या पाहिजे, हे सर्वात जास्त महत्त्वाचं आहे। परंतु एकादशीच्या दिवशी तुम्ही दुसऱ्यांविषयी बोलण्यापेक्षा आपल्या भगवंतावरती, ज्यांच्यावरती आपली श्रद्धा आहे, ज्यांची आपण पूजा करतो त्यांच्याविषयी विचार करावा, त्यांचंच भजन कीर्तन या दिवशी तुम्ही करावं। त्यासोबतच रागवणे किंवा खोटे बोलणे देखील टाळावे। द्वादशीच्या दिवशी ब्राह्मणांना भोजन दिल्याच्या नंतरच आपण स्वतः भोजन करावे, म्हणजेच आपण या दिवशी पारणे करावे। आता आपल्यापैकी सर्वच जण व्रत करतात असं नाही, एकादशीचे व्रत हे सगळे जण करत नाहीत। जे करत नाहीत त्यांच्यासाठी सांगते की तुम्ही जरी एकादशीचं व्रत हे करत नसाल तरी पण तुम्ही 2 मिनिटं ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करावा। एकादशीच्या दिवशी श्रीहरी विष्णूंची पूजा ही तुम्ही आवर्जून करा। तुमच्याजवळ का श्रीहरी विष्णूंचे फोटो नसेल, मूर्ती नसेल तर तुम्ही श्रीकृष्ण आहेत त्यांची देखील तुम्ही पूजा करू शकता। श्रीकृष्ण हे श्रीहरी विष्णूंचेच अवतार आहेत। त्यासोबत आपला पंढरीचा पांडुरंग आहे, विठ्ठल आहे, त्यांची देखील तुम्ही एकादशीच्या दिवशी तुम्ही पूजा करू शकता। विठ्ठल ही श्रीहरी विष्णूचाच अवतार आहे। विठ्ठल हे संपूर्ण महाराष्ट्राचा आराध्य दैवत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की वरुथिनी एकादशीचा पूजेचा मुहूर्त काय आहे, कुठले शुभ योग तयार होत आहेत, वरुथिनी एकादशीची कथा काय आहे, एकादशीच्या दिवशी काय करावे, काय करू नये, त्यासोबतच एकादशीची पूजा कशी करावी। व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार। व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलवरती नवीन चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला देखील प्रेस करा, जेणेकरून नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल। आणि हा व्हिडिओ इतरांना देखील शेअर करा, जेणेकरून त्यांना सुद्धा माहिती मिळू शकेल। धन्यवाद।